राशींग तू माझ्या सोबत ते नाही तुटणार तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आत्तापर्यंत जॉईन नसेल केले तर पटापट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। एक म्हणजे VPN, आपण VPN कनेक्ट करून घेतो। यानंतर तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे आणि इथं सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला इथून सिम्पली फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो इथं सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली या फोटोला व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि इथं एक्सिट रेशोवरती क्लिक करून 9.16ला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे झूम करून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला एक बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे, तो बिटमॅप व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे बिटमॅप व्हिडिओ इथे ॲड करून घ्या। यानंतर याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। यानंतर पुन्हा फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची ड्युरेशन तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन जायची आहे। यानंतर व्यवस्थितपणे तो व्हिडिओ बघायचा आहे बीट लावण्याकरता। तर व्यवस्थितपणे तो बीट येत आहे आपली, तर इथं आपण फोटोवरती क्लिक करूया आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर अशाच प्रकारे पुढे पण तुम्हाला अशा सर्व बीट लावून घ्यायचे आहे। तर सिम्पली इथे सर्व बीट लागल्यानंतर सिम्पली तुम्हाला बिटमॅप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ओपेसिटी ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती जाऊन तुम्हाला याची ओपेसिटी 0 करून घ्यायची आहे। तर यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं जे फोटो दिलेले आहेत तर ते फोटो तुम्हाला इथे चेंज करायचे आहेत। तर फोटो चेंज करण्याकरता सिम्पली तुम्हाला जे पहिला आणि दुसरा फोटो दिलेला आहे तो फोटो तास राहू द्यायचा आहे आणि तुम्हाला सिम्पली 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं स्क्रॉल करत जायचं आणि इथे रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर या फोटोला तुम्हाला ते झूम करायचं नाही आहे आणि याच्यानंतरच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळून त्यावरती जायचं आहे आणि इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर या फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली या फोटोला इथं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही ते सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथं सर्व फोटो ॲड झालेले आहेत। तर यानंतर मित्रांनो, ॲनिमेशन लावायचे आहे। तर ॲनिमेशन लावण्याकरता पहिल्या फोटोवरती क्लिक करा। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं झूम 1 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर सिम्पली 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला 3D कार्ड 3 हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर 3ऱ्या नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं 3D कार्ड 1 हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर 4थ्या नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं स्विंग बॉटम हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर हा इफेक्ट लावल्यानंतर सिम्पली तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं स्विंग टॉप राईट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। हा इफेक्ट इथं अप्लाय झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे। इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं या 6 ते 10 फोटोपर्यंत तुम्हाला या सर्व फोटोंना हाच इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हाच इफेक्ट आपण इथं अप्लाय करून घेऊया। यानंतर सिम्पली तुम्हाला तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इथं एक व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर त्याकरता सिम्पली तुम्हाला ओव्हरले म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला इथून तो व्हिडिओ तुम्हाला बटरफ्लायचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तो व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्या। व्हिडिओ झूम केल्यानंतर त्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करून त्या व्हिडिओची जी स्पीड आहे ते स्पीड तुम्हाला व्यवस्थितपणे इथं 10 सेकंद म्हणजे 11 सेकंदपर्यंत तुम्हाला इथं वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायची आहे। स्पीड व्यवस्थितपणे इथं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला यसवरती क्लिक करायचे आहे। यसवरती क्लिक केल्यानंतर यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथं प्लेस म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला लाईटन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लाईटन सिलेक्ट केल्यानंतर यसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे
आणि तुम्हाला इथं व्हॉल्यूम म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याचा व्हॉल्यूम जो आहे तो तुम्हाला ते डाऊन करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं सुरुवातीला येऊन एक ब्लॅक PNG दिलेला आहे, तो PNG तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर तो PNG ॲड करण्याकरता ॲडवरती क्लिक करा आणि तो PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर तो PNG इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे इथं सेट केल्यानंतर तुम्हाला याची ड्युरेशन जी आहे ते व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओच्या सुरुवातीला पुन्हा ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला आहे लिरिक्स तो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे इथं सेट केल्यानंतर स्प्लिट म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं लाईटिंग म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं येसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याचा व्हॉल्यूम पण सुद्धा तुम्हाला डाऊन करून घ्यायचे आहे. यानंतर सिम्पली तुम्हाला 11 सेकंदपर्यंत यायचे आहे. 11 सेकंदपर्यंत आल्या तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. त्याकरता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं लव कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं हार्ट किसेस हा इफेक्ट दिसून तर हा इफेक्ट तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला असा घेऊन जायचा आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ इथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.